मंडळी, देवपूजा करताना कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडत असतात आणि म्हणूनच आता 3 ऑक्टोबरला नवरात्रीची सुरुवात होते. त्याआधीच तुम्ही काही खास बदल तुमच्या देवघरामध्ये करून घ्या. कोणते आहेत हे बदल? का करायचे? चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावं यासाठी तो उपचार असतो. धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत हे सगळं अर्पण करून देवाला फुले वाहून मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणं हा त्यामागचा हेतू असतो. मनातले विचार, मन शांत व्हावे म्हणून स्तोत्र पठणाचे किंवा श्रवणाची जोड दिली जाते. अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळतं. घरात सुख समृद्धी नांदते आणि यासाठीच देवघरासंदर्भातले 10 नियम आहेत. जे तुम्ही लक्षात ठेवायला हवेत आणि त्याचं पालन तुमच्या घरामध्ये व्हायला हवं. देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा. जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असला तरी चालेल. या व्यतिरिक्त देवघराची दिशा नाही ना हे एकदा तपासून घ्या आणि बदल अवश्य करा. देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावं. देवघर शक्यतो जमिनीवर असावं. जागेअभावी भिंतीवर लावला असेल तर उभ्याने पूजा करताना पायाखाली आसन नक्की घ्यावं. अन्यथा तुम्ही कमावलेलं पुण्य वाया जातं असं मानलं जातं. देवाला वाहत असलेलं हळदी कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात. आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणसाठी वापरतो ते हळदी कुंकू सुद्धा वेगळं ठेवावं. अक्षता अखंड असाव्यात. अर्थात तांदुळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये. तसंच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून घ्यावं आणि मगच पूजेला बसावं. देवाला स्नान घालताना कलशात व पंचपात्रांत पाणी घ्यावं आणि दोन्हीमध्ये तुळशीची पानं अवश्य घालावी. त्याचबरोबर पळीने पाणी घालत देवांना स्नान घालावं. पंचामृताने किंवा दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देव्हाऱ्यात ठेवावेत. पूजेची भांडी तांबा, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावीत. पण काचेची, स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची भांडी पूजेत वापरू नयेत. आणि देवपूजेच्या बाबतीत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणे वापरावीत. तसंच धातूची भांडी वेगवेगळी स्वच्छ करून ठेवणेही सोपे जाते. देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा. त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी वात बदलून घ्या. तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका. देव्हाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नये ही महत्त्वाची गोष्ट. सकाळी तुपाचे निरांजन, संध्याकाळी तेलाची समई लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नये. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे साफ करणे शक्य नसलं तरी आठवड्यातून किमान एकदा तरी किंवा अमावस्या पौर्णिमेला तरी दर 15 दिवसांनी दिवे उजळून घ्यावेत, स्वच्छ करावेत. म्हणजे जास्त कष्ट दिवे घासायला करावे लागत नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतात. देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा किंवा मूर्ती ठेवू नका. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा. देवघरामध्ये मोजक्याच देवमूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती बाप्पा, दत्तगुरू यांव्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती किंवा तसबिरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्तीच देवघरामध्ये पूजन करा. देवघरातील मूर्ती किंवा तसबिरी अभंग अर्थात भंग न पावलेल्या असाव्यात. मूर्ती भग्न अवस्थेत असतील तर त्यावेळीच विसर्जित करा. त्यांची डागडुजी करून घेणंही महत्त्वाचं आहे. देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटांचा वापर करून वाहावीत. निर्माल झालेली फुलं काढून टाकावीत. ताजी फुलं वाहावीत. ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. बाकी काही शक्य नसलं तरी अगदी गूळ खोबऱ्याचा किंवा गूळ दाण्यांचा नैवेद्य दाखवला किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही देव संतुष्ट होतो. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाची आरास करून त्यात ठेवावी. धान्य हे सुबत्तेचं लक्षण आहे. देवीला आपण जे अर्पण करतो ते चौपटीने देवी आपल्याला परत करते.
म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे. देवघरात देवांच्या मूर्ती बरोबरच शंखाची पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे आणि शक्य तेवढ्या मोठ्याने घरामध्ये शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवपूजा करताना शक्यतो स्तोत्रे म्हणावी, मंत्रोच्चार करावा, 108 मण्यांच्या माळेवर जप सुद्धा करावा, किमान 1 आरती तरी नक्की म्हणावी. या सगळ्या गोष्टींना तास 2 तास लागतात असे नाही. थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित अगदी कमी वेळात देखील पूर्ण होते. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.